गुड मॉर्निंग मंडळी. बघा आज मला आहे ना म्हणजे थकवा असा आला होता आणि कसं आहे ना 2 दिवस झालं तब्येत ही बरोबरच नाही आहे आणि आज लवकर उठायचं होतं. तर बघा सगळीकडे असं धुकं पडल्यासारखं झालं होतं. म्हणजे मी जरा लवकरच उठलेली 5:30 पावणे 6च्या आसपास आणि नंतर उठल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला. शर्लिन स्कूलला गेली आणि नंतर ह्या शेजारच्या आज्या आल्या होत्या, त्या बसल्या होत्या. मग मी काय माझं अचानक लक्ष गेलं त्यांच्या कंबरपट्ट्याकडे. मग मी त्या आजीना म्हणलं, आजी हे काय आहे? तर त्यांनी मला लगेचच असं काढून दाखवलं. म्हटलं हे बघ. तर म्हटलं हे काय, हे फॅशन आहे म्हटलं, हे तर आता कंबरपट्टा लावायची. अगं नाही, त्या मला काय म्हणलं, अगं नाही ग, हे खूप मी पहिल्यापासून लावते. आता हे जसं माझं लग्न झालंय तसं मी लावते. म्हणजे आता ह्यांचं लग्न कधी झालं, त्याला झालंय 60 वर्ष, तरी 50-60 वर्ष झाले असतील. तेव्हापासून हे आजी लावतात. म्हणजे ही आता फॅशन आली आपण म्हणतो, तर ही काय आत्ताची फॅशन नाही, खूप आधीपासून फॅशन आहे. मग मी आजीनं म्हणलं, आजी फॅशन करताय काय? तर त्यांना किती हसायला आलं ना, एवढ्या खळखळून हसल्या ना, खूप छान वाटलं बरं का. म्हणजे असं वयस्कर माणसं हसल्यानंतर मस्त वाटतात बरं का. आणि त्यांच्या हसण्यामध्ये एक वेगळंच तेज असतं. नंतर बघा मग हे आजींनी कसं असं लावलं. हे अशी साडी नेसलेली वगैरे तुम्ही कधी बघितली आहे का? आमच्या शेजारीच असतं बरं का हे असं. आम्ही गावाकडे राहतो, कधी कोणाला आवडलं तर नक्की या. बघा मग आजींना म्हणलं, आजी फोटो काढते. तर लगेच त्यांनी पदर वगैरे घेतला. ही आहे संस्कृती, ह्याला म्हणतात मराठी माणसांची संस्कृती. आणि आता आमचं काय बाबा. नंतर शर्लिनच्या पप्पांना कसं म्हणजे थोडासा माझाच हट्ट होता की तुम्ही घरी या आज, कारण आज साफसफाई करायची होती. मग किचनची पहिली साफसफाई करावी म्हणलं, म्हणून सगळं काय बाहेर काढलं होतं, किचनमधलं भांडी वगैरे सगळं काय काढलं आणि लावलं की मग शर्लिनच्या पप्पांना कामाला. ते म्हणजे कसं म्हटलं कलर देऊन घ्या, आणि कलर द्यायला बसवलं तोपर्यंत उठले आमचे दादासाहेब. बघा तर मग म्हणजे थोडा वेळ काय झोपला, काम काय करूच तर लगेच उठून बसला. म्हणजे दादूचं कसं आहे ना, ले बाबा ना हट्टी, आणि त्याचा डॅडा जर असेल तर मग दादू तर जरा काय बाबा लाडालाच येतो. नंतर पप्पांची फरमाईश होती की मला शापूची भाजी कर. तसं तर मी सकाळी दोडक्याची भाजी केली होती, पण पप्पा म्हणले मला शापूची भाजी कर. म्हणलं बरं चालते. आता एवढा मोठा पसारा काढला होता, ठेवला बाजूला आणि घेतली शापूची राहिला. शापूची भाजी वगैरे केली. जरा म्हणलं थोडीशी आपली पण पेटपूजा करावी. तर म्हणलं पेटपूजा करता करता बघा कसा माझा अवतार झालाय, सगळ्या हाताला कलर वगैरे लागलाय. आणि चाललेलं शर्लिनच्या पप्पांचा असा मस्त असा घराला कलर दिला होता, मला खूप आवडला बरं का. आणि हा कलर मी स्वतः सिलेक्ट केलेला आहे, ना कुठल्या कॅटलॉगमध्ये बघितला ना काय, असं काय नाही. आणि नंतर बघा आमच्या किचनमध्ये महाग खिडकीला एवढं छान ग्रीनरी आहे ना. नंतर सासरे पाटलांना बसवलेलं सामान भरायला आणि आईसाहेबांना बसवलेलं भांडी घासायला, आणि मी होते किचनमध्ये फ्रीज वगैरे धुत होती, सगळी साफसफाई करत होती. आणि माझं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, माझं एक खूप मोठं सिक्रेट आहे. आज मी तुम्हाला सांगते, कुणाला सांगू नका बरं का. कसं आहे ना की मला जर एखादं असं मोठं असं काही काम करायचं असेल ना, मी खूप गोड बोली या. म्हणजे सगळ्यांना असं गोड बोलून मस्त लाडीगुडी लावून काम करून घ्यायचं, कामाला लावायचं. आणि बघा मग सगळे काम करू लागत होते, म्हणलं ते करतात तर आपण बी करूयात, आपण कशाला बसायचं. आणि शर्लिनच्या पप्पा कधी कशालाच न हात लावणारे ते सुद्धा आज मला मदत करू लागले. मला खूप छान असं वाटलं की म्हणजे जर फॅमिलीमध्ये सगळ्यांनी जर एकजुटीने केलंच तर म्हणजे सगळ्यांना त्रास, म्हणजे एकाला असा त्रास होत नाही. सगळ्यांनी मिळून केलं, छान पण वाटतं, टाईमपास होतो आणि तेवढाच घरामध्ये आनंद राहतो. नंतर फ्रीज वगैरे आवरला, धुवून वगैरे काढला. आता फ्रीज काय आतमधनं धुतला नव्हता बरं का. आता हे काम मी उद्या करणार आहे, पण म्हटलं बाहेरनं जे काय आपले खरकटे हात वगैरे असतात ते लागलेले ते घेतले धुवून. आता म्हटलं ते किचनवरती सगळा कलर सांडला होता. हे शर्लिनच्या पप्पांचं उंडग्याचं काम असतं, असं म्हणजे त्यांचा असा उंडगा पण असतो की इकडचं काम केलं की दुसरीकडे काम वाढवायचं. मग आणली मांडणी घासली होती आईसाहेबांनी, घेऊन आली आणि मग नंतर सगळं मस्त कपड्याने खरखर खरखर पुसून काढली. आता पुसून काढली आहे, पण त्याच्यावरती पेपर हातरायचा. आता मला खूप आवडतं बरं का असं पेपर हातरायला, कारण ते ना आपण कधी कधी असे भांडी वगैरे वल्ली मांडतो तसेच, मग कसं आहे ना त्या मांडणीला गंज वगैरे चढतो. तसं काय आपल्याला पटत नाही बरं का, सगळं जिथलं तिथं असावं. म्हणून आहे ना घेतला पेपर, मारल्या घड्या आणि टाकल्या की मग असे. तर बघा मग सगळे पेपर टाकत होते मी, आणि माझ्याकडे दुसरं डोक्यात काम चालू होतं की आता काय करायचं, आता काय करायचं. आईसाहेबांचं बाहेरनं चालू होतं मला काहीतरी गप्पा करायच्या. मग त्यांच्यासोबत गप्पा करत करत थोडीशी लाडगुडी लावत लावत घेतला की पेपर सगळा हातरून. आता पेपर तर हातरला, आता ह्याच्यावरती मांडायचं काय. बरं म्हणलं आता सासरे पाटलांनी डबे वगैरे सगळे भरून ठेवले होते. कसं आहे ना ते सगळे डबे मोकळे केले होते, घासले, आणि परत सासरे पाटलांनी त्याच्यामध्ये सगळा किराणा भरून ठेवला. म्हणलं चला आता ही खिडकी कशी आहे ना, तुम्हाला ही मागं खिडकी दिसते, आमच्या ह्या खिडकीमधून ना मला म्हणजे मागं शेती असल्यामुळं मला खूप पालीची भीती वाटते बरं का. आणि मागून शेतीमुळं
पाल वगैरे यायची अशी भीती आहे, त्यामुळे मी काही ही खिडकी उघडी ठेवत नाही. मग घेतली खिडकीन घेतली की लावून अशी थोडंसं काहीतरी बांधायचं म्हणून आता लावायला मस्त त्याला कडी होती. पण आता ठेवायचं कसं, मोकळं ठेवलेलं मला काय आवडत नाही. म्हणलं आता ती खिडकी दिसण्यापेक्षा थोडंसं काहीतरी त्याला शो दिसेल असं करावं. मग घेतलं चप्पलचं स्टँड अडकवलं तिथं. आता तुम्ही म्हणता चप्पलचं स्टँड कशाला अडकवलं, असं नाही बरं का, मी हे यूजच करत नाही चप्पलला, म्हणून त्याला धुवून वगैरे मी असंच इथं यूज करते. कारण कसं आहे ना, कोणतीही गोष्ट आपल्यावर डिपेंड असतं, ती आपण कुठं यूज करतोय आणि कुठं नाही, त्याच्यावरती त्या गोष्टीची किंमत ठरली जाते. आता बघा म्हणजे ठेवली तिथं छान वाटते. आणि मांडणीच्या शेजारी जर अशी छोटीशी मांडणी असेल तर दिसायलाही सुंदर दिसतं आणि मग आपल्याला वस्तू घ्यायला वगैरे मस्त अशा सोप्या पडतात. मग मला कसं आहे ना, किचनच्या जवळच सगळ्या वस्तू लागतात. मग असे सगळे डबे भरलेले होते, पेपर हाताला होता, घेतले की डबे ठेवले मांडून मांडून एक 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 डबा. आणि आता कसं आहे ना, तुम्ही म्हणता एवढी पटापटा कसं जिथली तिथं कसं ठेवते, तर म्हणजे आम्हा बायकांना तेवढं ज्ञान खूप असतं बरं का. म्हणजे एखादी गोष्ट जर एखाद्या ठिकाणावर घेतली ना, त्यांना परत तीच गोष्ट त्याच ठिकाणी ठेवावी लागते ना, आवडती पण त्यांना सगळं असं आवरलं. बघा किचन किती सुंदर दिसतंय. सगळं आवरल्यानंतर शर्लिन आली घरी. आता शर्लिनचा स्कूलचा यायचा टाइम झाला होता. मग शर्लिनला म्हणलं, शर्लिन तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आता कलर दिला होता, शर्लिनला माहित नव्हतं. शर्लिनने बघितलं आणि तिला एवढा आनंद झाला. चला तर मग आता शर्लिनला कलर वगैरे आवडला, ठेवलेल्या गोष्टी आवडल्यात. तुम्हाला कशा वाटल्यात कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.